हमारा अगला कदम जाति जनगणना होगा। हम देश को दिखाना चाहते हैं कि आपने किन लोगों का और कहां कहां अंगूठा काटा है। हम दलितों को, आदिवासियों को, पिछड़ों को, किसानों को, मजदूरों को दिखाना चाहते हैं कि आपने किस किस का अंगूठा काटा है। इसलिए जो मैंने वायदा किया था, इसी हाउस में यहां हम कास्ट सेंसस लागू करेंगे और उसके बाद हिंदुस्तान में एक नए तरीके का विकास होगा, एक नई तरीके की राजनीति होगी। जो मैंने पहले कहा था, जो आपको अच्छा नहीं लगता है, 50% रिजर्वेशन, उस दीवार को हम यहां तोड़ेंगे। 50% रिजर्वेशन की दीवार और जाति जनगणना हम यहां करा के दिखाएंगे। आपको जो कहना है कर लो, कह लो। स्पीकर सर, बहुत बहुत धन्यवाद। देखिए सर, क्योंकि एक मिनट में बुलाता हूँ ना, आप खुद ही क्यों खड़े हो रहे हो? एक मिनट। बीजेपी की तरफ से अनुराग ठाकुर, मान्य अध्यक्ष जी, पिछली बार भी जब चर्चा हुई तब भी मैंने कहा था कि कुछ लोग संविधान तो हाथ में लेके घूमते हैं, लेकिन ये नहीं बता पाए कि उसके पन्ने तक कितने हैं, क्योंकि उन्होंने कभी खोला ही नहीं। आज मैं क्योंकि ये संविधान जो राहुल जी सब तरफ दिखाते हैं सर, शायद उन्होंने इसके 2 पन्ने भी खोलकर नहीं देखे। अगर आप इसका प्रीफेस देखेंगे, प्रीफेस किसने लिखा सर? सुप्रीम कोर्ट के वरिष्ठ अधिवक्ता गोपाल शंकर नारायण जी, उन्होंने लिखते हैं, आवर कॉन्स्टिट्यूशन वॉज क्राफ्टेड बाय द फाइनेस्ट एंड मोस्ट emancipated minds of the time and thankfully not directed by the confused Nehruvian social policy that guided success governments। वो इनकी नेहरू जी की विचारधारा पर सवाल खड़ा करते हैं और उन्होंने लिखा है कि जाइंट्स लाइक B.R. अम्बेडकर, B.N. राव, सरदार पटेल, K.M. मुंशी अलादी डिबेट प्रोविजंस टू प्रोटेक्ट द बेसिक फ्रीडम। उन्होंने श्रेय दिया है तो अम्बेडकर जी को, सरदार पटेल और आगे। सर, इसके अगले पन्ने पे क्या लिखते हैं गोपाल शंकर नारायण? और ये इन्हीं का ही है सर, मैं नहीं पढ़ रहा हूं, जो इन्होंने हाउस में दिखाया। इसमें लिखा है, वर इट नॉट फॉर द स्ट्रेंथ ऑफ द डॉक्यूमेंट, इंदिरा गांधी वुड हैव बीन compelled to end the darkest episode in independent India by ending the emergency। यानी कि संविधान की ताकत थी जिन्होंने इंदिरा गांधी जी की इमरजेंसी को खत्म किया था, तो ये संविधान की ताकत थी। और ये आपके इसके अंदर लिखा है, राहुल जी, जो आप लेकर घूमते हो, कभी खोल के पढ़ो तो सही, कभी पढ़ा भी नहीं आपने। और इसमें आगे लिखा है सर, आप चेयर को बोलो, अधिकार दिया है, चेयर को बोलो, माननीय सदस्य चेयर को। जी अध्यक्ष जी, ये जो राहुल जी कॉपी लेकर घूमते हैं, इसी पे लिखा है कि इंदिरा गांधी जी की यातनाएं और इमरजेंसी को खत्म किया तो बाबा साहब अम्बेडकर के संविधान ने गरीब से गरीब व्यक्ति को उसका काम दिया। सर, आप इसके प्रीफेस पे जाइए सर, आप इसके प्रीफेस के बाद फॉरवर्ड जो लिखा सर, ये भी सुप्रीम कोर्ट के बहुत बड़े वकील है, उन्होंने क्या लिखते हैं सर कि जब संविधान बना उसके बाद सर, देश आजाद होने के बाद पहले दिन से ही लेजिस्लेटिव। बोदवड तालुक्यातील लोणवाडी ते शिरसाळा मारुती इथे दरवर्षीप्रमाणेच पायी वारीचं प्रस्थान झालं। भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी होती। शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे। नोंदणी करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। गोंदियात आतापर्यंत 1,17,913 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली। प्रति किलो 75 रुपयांवरती असलेले कांद्याचे दर 21 रुपयांनी कमी होऊन 54 रुपयांवरती आलेत। यवतमाळच्या पांढरकवडा वनपरिक्षेत्रामध्ये अवैधरित्या मौल्यवान खैर वृक्षतोड करणाऱ्या 6 तस्करांना वनविभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय। या कारवाईमध्ये 35 लाखांच्या मुद्देमालासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। चिपळूण तालुक्यातील खोपी पिंपळवाडी धरणाच्या कामाला आता गती आली आहे। 1985 सालापासून हे धरण रखडलं होतं, मात्र आता या धरणाच्या सुशोभीकरणापासून ते सीसीटीव्ही लावण्यापर्यंत सर्व कामाला गती आली आहे। अहिल्यानगरमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची बदली होऊन सुद्धा कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करता संलग्न करण्यात आलं। मात्र आता अशा बदली कर्मचाऱ्यांना 2 दिवसात कार्यमुक्त न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिलाय।
बनावट औषधांचा गैरप्रकार समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील मिनी घाटी हॉस्पिटलमध्ये नव्यानं खरेदी केलेली औषधं सील करण्यात आली आहेत. या 14 कोटींच्या 257 प्रकारच्या औषधांची आता तपासणी करूनच वापरण्यासाठी ती दिली जातील. अहिल्यानगर पालिकेनं हाती घेतलेली अतिक्रमणांवरची कारवाई आणखी तीव्र करण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी दिलेत. त्यासाठी त्यांनी अतिक्रमणधारकांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रकाश सोळंके आणि राहुल आवाडे फडणवीसांच्या भेटीसाठी आलेत. राज्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून महायुतीच्या यादीवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद कुणाला मिळणार याची यादी दिल्लीत पोहोचली आहे. या यादीवर आज हायकमांडकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिवसेना मंत्र्यांची त्यांनी यादी दिली. दरम्यान शिंदेंच्या मंत्र्यांची यादी उशिरा दिली गेल्यामुळे नागपुरात शपथविधी होणार आहे. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आता 15 डिसेंबरला नागपुरात होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मुंबईऐवजी नागपुरातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देतील. बहुमत असूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही, मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार केला नाही अशी टीका संजय राऊतांनी केली. भाजपला मंत्री ठरवण्यासाठी दिल्लीत जावं लागतं असा घणाघात राऊतांनी केला. मंत्रिमंडळ विस्तार कुठेही करा, आम्हाला काहीही देणं घेणं नाही. सरकार आल्यानंतर आम्हाला सोयाबीन, कापसाला भाव हवाय, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हवी अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली. भाजपला शिवसेनेनं हिंदुत्व शिकवलं, भाजपच्या लोकांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं असं खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप म्हणजे हिंदुत्वाचा बाप बनले का असा सवाल राऊतांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूर सज्ज आहे. नागपूर विमानतळापासून फडणवीसांच्या धरमपेठ निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून यंदा जवळपास 7,500च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आलंय. सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारी नागपुरामध्ये 16 डिसेंबरला होत आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. यंदा जवळपास 7,500वर पोलीस अधिकारी दत्त जयंती आहे आज, त्या संदर्भातल्या बातम्या आपण बघतो आहोत. पुणे मुंबई एक्सप्रेसवे लगत असलेल्या सोमटणे फाटा इथल्या गुरुदेव दत्त मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक, महापूजा सुरू असून संध्याकाळी दत्त जन्माचा पाळणा होणार आहे. दत्त जयंतीनिमित्त शिर्डीच्या साई मंदिरात उत्साह बघायला मिळतोय. साई समाधी मंदिरासह मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावेळी साईबाबांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दत्त जयंतीनिमित्त शेकडोंच्या संख्येनं पायी पालख्या घेऊन साई भक्त शिर्डीत दाखल झालेत. साई नगरीत भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळते. साई नामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमून गेलेली आहे. जळगावातील जुनी खेडी परिसरामध्ये मंदिरावर श्री दत्त जयंतीनिमित्त दर्शनाकरता पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्याला